करून द्यायची आहे. काल मी माझ्या सोशल मीडियावरती लिहिलेलं आहे या संदर्भामध्ये. एकनाथ शिंदे या महिन्याभरामध्ये 3 वेळेस दिल्लीला गेले होते. 2 वेळेस यांची मोदीजी आणि शहाजी सोबतची बैठक झाली नव्हती आणि आता काल त्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये यांच्याच एक माणसाने मला सांगितलं, जे मी ऍज इट इज पोस्ट केलेलं आहे. हे म्हणतात की मोदी साहेबांना आणि शहा साहेबांना की आम्हाला आमच्या नेत्यांना, आमच्या मंत्र्यांना, आमदारांना समसमान स्थान द्या, अन्यथा आम्ही सत्तेतून बाहेर पडू. आमच्या नेत्यांचा, आमच्या आमदारांचा छळ थांबवा आणि आम्ही सत्तेतून बाहेर पडून आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ. असं हे त्यांनी म्हणजे एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी मोदी साहेबांना आणि शहा साहेबांना असं सांगितलेलं आहे. यांच्याच नातेवाईकांच्या, एकनाथ शिंदेच्या नातेवाईकांना ईडीची जी नोटीस आलेली आहे किंवा यांच्या आमदारांना ज्या सगळ्या नोटीस येत आहेत, मग हे कुठेतरी विषय डायव्हर्ट करण्यासाठी आणि यासोबतच राहुलजींनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले होते तर त्याच्यावरती मग तुम्हाला कसं आहे, उत्तर तर द्यायचेच नाहीत, मग विषयाला बगल द्यायची. तर मग ठाकरेंची खुर्ची हा एक विषय सापडला आणि सकाळपासून त्याच्यावरती बोलणं चालू आहे. बर, रुपालीताई आहात का तुम्ही आता माझ्यासोबत? हो, नमस्कार कविता. नमस्कार, स्वागत आहे आपलं. मगाशी मी ओळख करून देताना आपलं नाव घेतलं पण आपण जोडल्या गेला नव्हतं. काय झालं, आजच्या विषयावर तुमच्या पक्षाकडनं फारशी प्रतिक्रिया आली नाही? नाही, विषय असा आहे की जशी आमची महायुती आहे तशी महाविकास आघाडी आहे. त्यामुळे आम्हाला समाजातील, महाराष्ट्रातील जनतेच्या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याव्यतिरिक्त थोडासा वेळ कमी मिळाला या प्रश्नाकडे लक्ष द्यायला. त्याच्यामुळे कोण कुठं बसलंय आणि कोणाला काय दिसतंय नाही दिसत आहे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. आमचे माननीय पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजितदादा, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे जिथे जिथे पालकमंत्री आहेत तिथे त्यांचा सकाळपासून पहाटेपासूनचा आढावा आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे कुणी कुठे बसावं आणि कुणाला काय त्रास आहे का नाहीये या अंतर्गत गोष्टीमध्ये आमचा बोलण्याचा काही संबंधच येत नाही. तुम्हाला असं वाटलं का, बरं ठीक आहे, मला फोटो बघून वाटलं का उद्धव ठाकरे यांचा अपमान झाला वगैरे तो फोटो बघून? नाही, मुळामध्ये एक लक्षात घ्या, प्रत्येक जण प्रत्येक पक्षाच्या राष्ट्रीय म्हणजे अध्यक्ष आहेत. आता त्यांनी कुठं बसायचं का त्यांच्या सहकार्याने त्यांना कुठं बसवले हा अंतर्गत विषय मी पुन्हा सांगते. आमच्या अंतर्गत मध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार नाहीये आणि त्यांच्या अंतर्गत मध्ये आम्ही बोलायला जाण्यात इच्छुक नाही.